गणेशाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आजचा आपला वटपौर्णिमेचा जो लुक होणार आहे तो साधा सिंपल पण पार्लर सारखा मी कशा प्रकारे करतं तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वप्रथम आहे ना, हे झुडिओचं फेस आणि बॉडी मिस्ट आहे। हे तुम्हाला झुडिओमध्ये भेटेल किंवा अदर कंपनीचंही भेटेल। याने ना तुमचं जे स्किन आहे ती एकदम हायड्रेटिंग राहील आणि केकी केकी वाटणार नाही बिलकुल। तर सर्वप्रथम आहे ना, हे मी आहे ना थोडंसं फेसवर मारून घेते आहे। हे थोडंसं असं आहे ना फेसवर मारून घ्यायचंय, जेणेकरून आहे ना आपला जो फेस आहे ना तो ग्लोईंग दिसेल आणि दिसताना आहे ना पूर्ण लुक झाल्यावर खूप छान दिसेल। हा लास्टला पण मारू शकतो आपण, पण सगळ्यात आधी मिस्ट वापरलं ना त्यामुळे मेकअप तुमचा ना खूप सुंदर दिसणार आहे। तर बघा आपला फेस खूप असं छान झाला आहे आणि आत्ताच ग्लो करतोय। तर आता हे शील्डचं आहे ना कन्सिलर आहे। तर याच्यामध्ये आहे ना जर आपल्याला डोळ्याखाली किंवा स्किनवर कुठलेही डाग असेल किंवा अनइवन, जसं आपल्याला मंकी चिनच्या तिथे नेहमी ब्लॅक असतं, कोणाला फोरहेडच्या इथे, कोणाला डार्क सर्कल, तर तुमच्या शेड प्रमाणे ना हे वापरायचं आहे। हे लावल्यानंतर आहे ना फाउंडेशन नाही लावलं तरी चालतं, इतकं छान हे बसतं। ज्यांची ऑइली स्किन आहे ना त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे। आता मला इथे थोडे थोडे पिंपल्सचे जे डाग पडले आहेत ना त्याच्यावर मी हे थोडंसं ऑरेंज कलरचं यूज करणार आहे। आता बऱ्याच ज्या युट्यूबर असतात ना त्यांच्यासाठी सुद्धा खूप या मेकअपची हेल्प होणार आहे। काही प्रमोशन असेल किंवा घरातल्या घरात तुम्हाला रेडी व्हायचं आहे तर अशा प्रकारे आहे ना तुम्ही रेडी होऊ शकतात। आणि पूर्ण जेव्हा लुक होईल ना तेव्हा मी दाखवेल तुम्हाला किती सुंदर लुक आहे। आणि आजची जी माझी साडी असणार आहे ना ती रेड कलरमध्ये असणार आहे, म्हणून आहे ना खूप असं डार्क कलर जर साडीचा असेल ना तर तुम्ही मेकअप आहे ना खूप लाईट ठेवा, त्यामुळे ना ते दिसताना सुंदर दिसेल। नाहीतर तुमची साडी कुठेतरी ब्राईट कलरची आणि मेकअप पण खूप ब्राईट केला ना मग ते खूप असं लग्नासारखा लुक वाटेल। तर मला डार्क सर्कल वगैरेचा काही प्रॉब्लेम नाहीये, खूप लाईट असे डार्क सर्कल आहे, पण स्किन पेक्षा थोडेसे डार्क, आपल्या डोळ्यांचा जो भाग असतो ना तो नेहमी थोडा डार्कच असतो, म्हणून थोडंसं कन्सिलर इथे सुद्धा मी लावते। हे तुम्ही ब्रश पण यूज करू शकतात, पण बोटाने ना खूप व्यवस्थित आणि छान हे लागतं। तर बघा इथे सगळे जे काही स्किनवर आहे ना डाग असते, पिंपल्स असेल, ते छानपैकी मी कव्हर करून घेतले। आता मला जे कन्सिलर सूट होत आहे ना ते मी थोडंसं ऑरेंजवर डोळ्यांच्या इथे आणि पूर्ण फेसला कव्हर करून घेणार आहे। जर तुम्हाला मेकअप जमत नसेल ना त्यांच्यासाठी आहे ना पॅनकेक सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे। पॅनकेक ओला करायचा आणि पूर्ण फेसवर आहे ना व्यवस्थित कव्हर करून लावायचा, तोही खूप बेस्ट ऑप्शन आहे। जर कन्सिलर एवढं सगळं करायचं नसेल ना तर तुम्ही आहे ना फक्त त्यामध्ये पॅनकेक वापरून सुद्धा तुमचा मेकअप खूप सुंदर करू शकतात। तेही मी एक दिवशी नक्की तुम्हाला दाखवेल। आता यूट्यूबसाठी कसं व्हिडिओ काढायला आहे ना खूप सगळं लावण्याची, फेसला लावत बसायला वेळ नसतो, आपलं झटपट असं रेडी व्हायचं असेल ना तर कसं व्हायचं ते सुद्धा आपण एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की बघू। तर इथे बघा मी सगळे चेहऱ्यावरचे जे नॉर्मल काही डाग असतील किंवा कुठे ब्लॅक असेल ते पूर्ण कन्सिलरने व्यवस्थित कव्हर करून घेतले। बघा मग अशी थोडेसे पिंपल्सचे डाग दिसत होते, आता बघा बऱ्यापैकी सगळे व्यवस्थित असे कव्हर झाले। बघा इथे पूर्णपणे हे कन्सिलर व्यवस्थित असं मी कव्हर करून घेतलंय। आता इथे डायरेक्टली ना म्हणजे तुमच्या स्किनवर काहीच नाही, पूर्ण प्लेन स्किन असेल ना डायरेक्टली कॉम्पॅक्ट पावडर आहे ना वापरली ना तरी पण पुरेसं आहे, जर तुम्हाला खूप मेकअप करायची सवय नसेल। मी इथे थोडंसं फाउंडेशन वापरणार आहे, कारण आज थोडंसं जे लुक आहे तो साडीचा आहे, म्हणून व्हिडिओमध्ये दिसताना छान दिसा म्हणून इथे मी थोडंसं फाउंडेशन यूज करणार आहे।
इथे मी थोडंसं फाउंडेशन घेतलंय. आता ह्या फाउंडेशन मध्ये ना लिक्विड कन्सिलर असेल ना ते पण मिक्स केलं ना तर खूप छान बेस बनतो. आता ब्रशने ना मी थोडंसं लावून घेणार आहे. ब्रशने पूर्ण फेस व्यवस्थित कव्हर करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मानेला देखील कव्हर करून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट शेड झाला आहे. कुठेही असा केकी किंवा कुठेही असा जास्त ओव्हर वाटत नाहीये. स्पंज असेल ना तुमच्याकडे त्याला जरा ओला करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्यांना डॅब डॅब करून आहे ना व्यवस्थित फाउंडेशन सेट करून घ्यायचं आहे. जर कधी कुठे चेहऱ्यावर थोडंसं एक्स्ट्राचं असेल ना तर ते एकदम व्यवस्थित प्रॉपर कव्हर होऊन जाईल. आता इथे जर मेकअप मध्ये तुम्ही लेन्स वापरणार असाल ना तर सगळ्यात आधी वापरायचे, म्हणजे मेकअप करायच्या आधी. नंतर नाही, आता मला प्रॅक्टिस आहे म्हणून मी आताही लावू शकते, काही प्रॉब्लेम नाही. पण जे फर्स्ट टाइम वगैरे किंवा ज्यांना असं छान लुक करायचं आहे तर त्यांनी अगोदरच लावायचे. आता इथे आपण आय शॅडो करून घेणार आहोत. डार्क साडी आहे म्हणून खूप लाईट मी करते, जास्त असं डार्क पण नको वाटायला म्हणून. थोडासा मी रेड घेणार आहे कारण साडीचा कलर रेड आहे म्हणून. अतिशय लाईट रेड घेतलाय, खूप डार्क नाही घ्यायचंय. थोडस आहे ना ब्लाउजचा जो कलर आहे ना तो ग्रीन राहील, थोडासा ग्रीन शेड घेणार आहे. आणि याला आहे ना छान असं ब्लेंड करून घ्यायचं. इथे थोडासा आहे ना गोल्डन टच देणार आहे कारण पैठणीमध्ये आहे ना गोल्डनच्या जरीचं काम आहे, त्यामुळे थोडासा गोल्डन टच देणार आहे. एकदम लाईट केलाय, जास्त बिलकुल डार्क नाही केलाय. आता इथे आहे ना आपण ब्रशने थोडंसं हायलाइट करून घेऊ. जेव्हा आपण आय शॅडो करतो ना आणि जर कधी तुम्ही लेन्स वगैरे लावले असेल ना तर इथे खाली सुद्धा आहे ना थोडासा आहे ना ब्राऊन कलरचा छान असा आय शॅडो लावून घ्यायचा. इथे आहे ना आपला जो मेकअप आहे ना तो जास्त वेळ टिकण्यासाठी आणि छान होल्ड करण्यासाठी आहे ना इथे मी ही पावडर लावणार आहे. आणि ब्रशच्या साह्याने जर एक्स्ट्रा लागली असेल ना व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आहे. आपला हा आहे ना फक्त आय शॅडो आणि बेस तयार झालाय. तर इथे मी एक ट्रिक सांगते, ज्यांना आयलॅशेस कमी आहे ना तर तुम्हाला ब्रॉड दाखवायच्या असेल तर आपलं कन्सिलर किंवा फाउंडेशन हे थोडंसं घ्यायचं आणि आयलॅशेसला लावायचं. ह्या दिसताना आहे ना खूप थिक दिसणार आणि याच्यावरती आपल्याला मस्कारा लावायचा आहे. तर थोडंसं आहे ना कन्सिलर किंवा फाउंडेशन दोघांपैकी एक तुम्ही लावू शकता. ज्यांना आयलॅशेस कमी आहे ते, आणि जर आर्टिफिशियल लावायचे असेल तर आर्टिफिशियलही लावू शकतात. आता इथे हे सुकेपर्यंत मी लायनर लावून घेणार आहे.
इथे छान असा बघा फाउंडेशन लावल्यामुळे आहे ना आयलॅशेस किती दाट आणि छान दिसत आहे. इथे तुम्हाला आयलॅशेस लावायची गरज नाही. आणि जेव्हा आय मेकअप करतो ना तेव्हा प्रॉपर लायनर मस्कारा वगैरे सगळं प्रॉपर लावायचं, तेव्हा तो आय मेकअप सुंदर दिसतो. आणि ही जी आय पेन्सिल आहे ना, काजळ पेन्सिल, खूप सुंदर आहे, रिच फीलची आहे आणि खूप छान अशी ना वन स्ट्रोक मध्ये इतकी सुंदर लागते ना. थोडंसं आहे ना सिल्वर आपण आहे ना आय शॅडो घेऊन आहे ना इथे ना थोडासा आपण लावणार आहे, जेणेकरून आपले डोळे अजून सुंदर दिसतील. थोडासा लावायचा आहे. थोडासा फक्त इथे साईडला लावलाय, खूप छान वाटतं. आता इथे आहे ना मी अगदी थोडासा आहे ना ब्लश लावणार आहे, अगदी थोडासा. इथे नाकाच्या इथे आणि इथे थोडासा हनवटीच्या इथे परत. आता इथे थोडंसं नॉर्मल असं हायलायटर पण आपण लावणार आहोत, जेणेकरून आपला मेकअप आहे ना अजून सुंदर दिसेल. खूप किंचित लावायचं आहे, जास्तही नाही. बस. आता आपलं फायनल राहिली आहे लिपस्टिक. आता इथे हे ब्राऊन कलरचं लिप लायनर घेतलंय आणि छान होटांना शेप देऊन घ्यायचं आहे. आता इथे जर कधी आहे ना तुमच्याकडे एखादी लिपस्टिक नसेल आणि एखादा शेड बनवायचा असेल ना तर असा बनवायचा. आता ही माझी रेड कलरची साडी, पण हा रेड आहे ना चांगला नाही दिसणार, कारण अगदीच तो ब्लड रेड पेक्षा पण वेगळा कलर आहे. तर आपल्या इंडियन टोनवर आहे ना तो अगदी रेड कलर चांगला नाही दिसत. खूप ब्राईट मेकअप करताय, प्रॉपर लुक करताय, तेव्हा ते छान दिसत. तर याच्यामध्ये आहे ना थोडंसं रेड आणि थोडंसं मरून आहे ना मिक्स केला आणि त्याचा बघा किती सुंदर हा शेड बनला आहे. आणि तो आता आपण लावून घेणार आहोत. तर बघा हा शेड किती सुंदर वाटतोय, रेड आणि मरून मिक्स केलाय, खूप छान झालाय शेड. आणि ब्रशने लिपस्टिक लावली ना तर प्रॉपर आणि छान लागते. तर आज आपला आहे मराठी लुक, म्हणून सुंदर अशी चंद्रकोर लावते, कारण मराठी लुक केल्यावर आहे ना चंद्रकोरच खूप सुंदर दिसते. आता इथे आहे ना खूप जणी आहे ना खूप मोठी सुद्धा चंद्रकोर लावतात, पण तुमचा चेहरा जर मोठा असेल आणि एज जास्त असेल ना तर तुम्ही जेवढी बारीक आणि जितकी छोटी टिकली लावणार ना तेवढं फेस आहे ना खूप असा नाजूक आणि सुंदर वाटेल. अतिशय तुम्ही मोठी लावली ना तर ते बिलकुल आहे ना चेहरा अजून एजड वाटतो. जे मोठी टिकली लावता ना त्यांनी नक्की एकदा बारीक टिकली लावून बघा, तुमच्या फेसवरच्या एजवर किती फरक पडतो. तर हा आपला फायनल लुक झाला आहे आणि मी हे मिस्ट आहे ना लास्टला मारून घेणार आहे. जर तुमच्याकडे मेकअप फिक्सर असेल ना तर मेकअप फिक्सर सुद्धा तुम्ही मारू शकतात. इथे सुंदर असा माझा सिंपल साधा, म्हणजे खूप साधा पण नाही, थोडा साडीच्या हिशोबाने छान असा मेकअप झालाय. तर आता मी तुम्हाला साडी घालून भेटते. तर झालाय हा आपला फायनल लुक. तर बघा प्रॉपर अशी ही पैठणी रेड कलरची साडी घातली आहे आणि सुंदर अशी ज्वेलरी, नंतर हा मेकअप. हेअरस्टाईल साधीशीच केली आहे, पण बघा किती सुंदर वाटतोय. तर हे ताट आपलं रेडी आहे, त्याच्यामध्ये सगळं वस्त्र वगैरे कापूर सगळं ताटाचं जे सामान असतं ते पूर्णपणे मी रेडी करून घेतलं आहे. आणि काहीसा असा वटपौर्णिमेचा आजचा आपला लुक आहे.
छान बटाट्याची भाजी बनवली आहे, त्यानंतर मस्त खीर बनवली आहे, त्यानंतर डाळ आणि याच्यामध्ये भात आहे. आता गरम गरम फक्त पुरी तळायची आणि उपवास सोडायचा. खूप जणांकडे आहे ना, जो वटपौर्णिमेचा उपवास असतो ना, तो दुसऱ्या दिवशी सुद्धा सोडतात. कारण आमच्याकडे जेव्हा वड पूजून आल्यानंतरही सोडतात. 12 नंतर उपवास आमच्याकडे सोडला जातो. प्रत्येक विभागात वेगवेगळी प्रथा असते. काही हा खरा जो उपवास असतो तो 3 दिवसाचा असतो, पण तो कोणीही आता सध्या करत नाही. तर आमच्याकडे जेव्हा वड पूजून येतो त्याच्यानंतर उपवास सोडला जातो, त्यानंतर काहीही खाल्लं जात नाही. डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच तुम्ही खाऊ शकता, पण खूप ठिकाणी उपवास सोडल्यानंतरही खाऊ शकता. तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि वड वगैरे कसं पूजलं, खूप छान. सगळ्या बायका इतक्या सुंदर सुंदर नटून आल्या होत्या. आणि वर्षातून एकदा स्वतःला वेळ द्यायला भेटतो आणि छान छान नटायला भेटतं. तर सगळ्यांनी, खूप बायका असा विचार करतात, अरे नाही नॉर्मली नटतात आणि हे, हा एकच दिवस असतो की थोडंसं आपण नटतो छान. आणि आपल्या जो काही संसार आहे आणि आपले जे हजबंड आहे त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आहे ना, आपण आज प्रार्थना करायची असते. तर संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि आजचा लुक सुद्धा कसा झाला होता तेही सांगा. आणि चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.